रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची। रिझल्ट चांगला दिसला, फुटवे बिटवे भरपूर निघले। बरोबर। आणि काळोखी उसाला भरपूर पाण्याला रुंदी बिंदी भरपूर व्हायला लागला। 13 ते 14 कांड्यावरती हा ऊस आलेला आहे आपला। 25 ते 27च्या दरम्यान फुटवे आहेत, जबरदस्त असे फुटवे आहेत, कवळ्यात बसत नाही एवढे फुटवे झालेले आहेत। खोडव्याचा प्लॉट आहे, तर याला फक्त आणि फक्त रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट वापरलेले। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी कैलास कांबळे, मोरे एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आज आपण या ऊसाच्या प्लॉटवरती आलेलो आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघताय आज कसा ऊस आहे, कॅनोपी कशी, त्याची पानाची रुंदी कशी, फुटव्याची संख्या कशी, ते आपण बघू शकता। या प्लॉटचं कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे हे शेतकऱ्यांना आपण भेटू आणि त्यांची चर्चा करू त्यांच्याशी। नमस्कार। नमस्कार। या प्रथम तुमची आमच्या शेतकरी मित्रांना ओळख करून द्या। हनुमान जाधव, कोराळे, खुर्द। तर आपण या पिकाला आपण खालून काय काय सोडलं किंवा वरतून फवारण्या कशा कशाच्या केल्या त्या सांगूयात आपण शेतकरी मित्रांना। प्रथमतः आपण ज्ञानशक्ती, रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूटन हे स्टार्टला आपण ड्रिंचिंग मधून दिलं पाण्यातून खालून। तर आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला फरक काय वाटला? रिझल्ट चांगला दिसला, फुटवे बिटवे भरपूर निघले। बरोबर। आणि काळोखी उसाला भरपूर पाण्याला रुंदी बिंदी भरपूर व्हायला लागली। फुटवे झाले, ग्रोथ झाली। या डोस नंतर आपण दुसरं स्टेज म्हणजे काय दिलं तर आपण फवारणीत काय केलं तर रामा गोल्ड स्टीम ग्रो। शेतकरी बांधवांना सांगा, तुमच्या फवारणी नंतर कसं वाटलं की तुम्हाला काय बदल घडला? बदल काळोखी, पानाची रुंदी बदल घडत गेला, ऊस ग्रोथ झाली, फुटव्यांची संख्या पण वाढली। म्हणजे आपण ड्रिंचिंग केलं तर त्याच्यापेक्षा आणखीन वाढ झाली। तर आपला दुसरा डोस म्हणजे काय झालं, फवारणी झाली, त्याच्यानंतर दुसरं आपण काय काय दिलं तर बायोसमृद्धी, ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिक। बरोबर आहे। आतापर्यंत 3 फवारणी झाली आणि 2 वेळा ड्रिंचिंग केलं। 2 वेळा ड्रिंचिंग, त्या दुसऱ्या ड्रिंचिंग मध्ये काय आपलं बायोसमृद्धी आणि रूट मॅजिक फक्त। तर त्याचा आपल्याला हे सर प्लॉट किती महिन्याचा आहे हा? हे 5 ते 5.5 महिने झाले। 5.5 महिने झाले। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता की आपला हा 5-5.5 महिन्याचा प्लॉट आहे आणि त्याची फुटव्याची संख्या बघा, कांड्यांची संख्या बघा। कांड्या जर मोजले आपण तर 13 ते 14 कांड्यावर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि आतली एक 14, 13 ते 14 कांड्यावरती हा ऊस आलेला आहे आपला। फुटव्यांची संख्या म्हटलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 फुटवे, 25 ते 27च्या दरम्यान फुटवे आहेत। पानाची जर रुंदी आपण बघितली तर पूर्ण हात आपला असा बसतोय, हे बघू शकता आपण, पूर्ण 3.5 बोट। आणि हाईट जर बघितली तर जवळजवळ एक 8 ते 9 फुटापर्यंत हाईट गेलेली आहे। काळोखी पण सुद्धा जोरात आहे याची, जबरदस्त असे फुटवे आहेत, कवळ्यात बसत नाही एवढे फुटवे झालेले आहेत त्या ऊसाचे। मित्रांनो, हे बघा आपला हा खोडव्याचा प्लॉट आहे, तर याला फक्त आणि फक्त रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट वापरलेलं आहे। ह्याला रासायनिक 0% वापरलेलं आहे, एकही दाणा टाकलेला नाही। ज्या कोणाला हा प्लॉट बघायचा असेल तर त्यांनी कोराळे आणि साखरवाडी, कोराळेच्या बंधाऱ्याच्या शेजारी हा प्लॉट आपल्याला बघायला भेटेल। अशा प्रकारे रामा ॲग्रोटेकच्या उत्पादनावरती आलेला असा हा जबरदस्त प्लॉट आपल्याला पाहायला मिळाला आपल्या साखरवाडी गावामध्ये। याच प्लॉटचा आपण दुसरा भाग पण सुद्धा बघणार आहोत। तर त्यावेळेस आपल्याला समजेल की किती टनेज निघते, कांडी किती वाढते, कांडीची जाडी किती होते। आता फक्त 5.5 महिन्याचा आहे, त्याच्यानंतर आपण हार्वेस्टिंगच्या टायमिंगला आपण बघणार आहोत। खर्चाच्या मानाने बघितलं तर आपण कमी खर्चात जास्त उत्पन्न काढण्याची हमी यांना दिलेली आहे मी। तर तुम्हाला मागच्या वेळेस जे ऊसाच्या लागणीत
जेवढं टनेज बसलेलं त्याच्यात वाढवून देण्याची मी तुम्हाला हमी दिलेली आहे. बरोबर आहे. तर त्या पद्धतीने आपण नेक्स्ट आपण जो भाग काढणार आहे दुसरा भाग त्यामध्ये आपण टनेज आपण बघून घेऊ. हो हो शेतकरी मित्रांना पण आपण दाखवू. ज्या कोणाला ऊसामध्ये आणि तरकारीमध्ये जर आमूलाग्र बदल करून घ्यायचा असेल किंवा उत्पन्न जास्त वाढवून पाहिजे असेल तर आपला ऑफिसचा पत्ता आहे माझा MSCB ऑफिसच्या समोर साखरवाडी येथे मोरे एंटरप्राइजेस. तुम्हाला तुमच्या बांधावरती येऊन मार्गदर्शन केले जाईल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.